कोकणाच्या या शांत आणि सुंदर मातीमध्ये बदलत्या काळाच्या ओघातही जपली गेली आहे एक परंपरा, एक उत्सव जो फक्त साजरा केला जात नाही तर तो जगला जातो. होय, शिमगा. कोकणात हा सण सर्वत्र साजरा केला जातो, पण ही प्रत्येक गावाच्या वेशीनुसार प्रथा पद्धत बदललेली पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यात येणारं माझं देऊळ गाव हे एक त्याचं सुंदर उदाहरण आहे. शिमगा म्हणजे कोकणातील लोकजीवन, श्रद्धा आणि परंपरेचा उत्सवच. फाल्गुन महिन्यात साजरा होणारा हा सण जरी होळीशी जोडलेला असला तरी कोकणात केवळ धार्मिक विधी नसून गावाच्या एकतेचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा जिवंत उत्सव आहे. कोकणात देवधर्म, श्रद्धा हे फक्त मंदिरापुरतं मर्यादित नसतं, ते गावाच्या प्रत्येक माणसात समानतेने नांदते. आणि म्हणूनच ह्या गावाच्या शिमग्याची पालखी शिमगा झाला की 5व्या दिवसापासूनच गावभरोलीला सुरुवात करते. आता काही लोकांना असाही प्रश्न पडला असेल की गावाच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला त्या गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाणं गरजेचं असतं. पण वर्षातून एकदा येणारा हा शिमगोत्सव हा एकुलता एक सण आहे. या सणात देव स्वतः पालखीत विराजमान होऊन भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी त्याच्या घरी येत असतो. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की कोकणात गणपती असो वा शिमगा याची तयारी मात्र 1 महिना आधीपासूनच सुरू होते. यामध्ये देवाचे स्वागत आणि येणाऱ्या भक्तांची सेवा किती चांगल्या प्रकारे करण्यात येईल याची तयारी आधीपासूनच मनात सुरू असते. एका वर्षाने देव आपल्या घरी येणार हे ऐकून सर्व माणसं खुश असतात. देव आपल्या घरी आला की पहिल्यांदा देवाचं स्वागत त्याचे पाय धुवून केले जाते व घरातील महिला भगिनींकडून देवाची ओवाळणी केली जाते आणि मग देवाला घरामध्ये विराजमान केलं जातं. मग पहिल्यांदा पूजा करून देवाची धुपारत केली जाते. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो की गावातले गावकरी मंडळी देवाला गाराणं घालतात. त्याचबरोबर नवस, ओटी हे देखील दिले जाते. ह्या 15 ते 20 मिनिटाच्या आईच्या आगमनाने घर संपूर्ण प्रसन्न होऊन जातं. अशा प्रकारे पालखी वाडीतील सर्व घरं घेते.
पालखी गेली की तिच्याच मागोमाग तिचेच फिरते खेळे येतात. कोकणातील ही लोकपरंपरा पूर्वापार काळापासून चालत जरी असली तरी अजूनही कला आणि कलाकार आवडीने जोपासतात. यालाच पालखीचे फिरते खेळे असेही म्हणतात. गोमू, संकासूर यांच्या नाचासोबत संपूर्ण वातावरण प्रसन्न करून जातात. आता माझ्याच गावाचं सांगायचं झालं तर कमीत कमी 1 ते 1.5 महिने आमची ग्रामदेवतेची पालखी संपूर्ण गावात फिरत असते. पण हो, एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की गावातली लोक हे 1.5 महिना आपली सर्व कामं बाजूला ठेवून देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन आनंदात हा सण उत्सव जगत असतात. आणि हीच खासियत आहे या कोकणातील शिमग्याची. आणि सांगायचं झालं तर असंच असतो कोकणातील शिमगा व पालखी आगमन.